गृहविभागावर बोलत असताना माझ्या कन्नड सोयगाव तालुक्यातील पिशोर आणि देववा येथील पोलीस स्टेशनसाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे, परंतु अद्याप प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही। तसेच कन्नड शहर, कन्नड ग्रामीण, पिशोर, देवगा आणि सोयगाव अंतर्गत बनवटी सर्कल येथील कर्मचाऱ्यांसाठी राहण्याच्या सद्यस्थितीत इमारती अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत। त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमारतीची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे। यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते। याशिवाय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे। यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करते। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी नवीन वाहनांची आवश्यकता आहे। सध्याची वाहने जुनी आणि बंद पडलेली आहेत, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अडचणी येत आहेत। त्यामुळे नवीन वाहनांची खरेदी करण्यासाठी योग्य ते प्रावधान करावे अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करते। जलसंपदा विभागाच्या अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभागाच्या मागण्यावर चर्चा करताना माझी मागणी आहे की राज्य सरकारच्या वतीने गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे प्रकल्प राबवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे। स्वर्गवासी रायभानजी जाधव यांच्या माध्यमातून मोठे धरण प्रकल्प राबवण्यात आले आहे। अध्यक्ष महोदय, गोदावरी पुनर्भरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी माझ्या मतदारसंघातील शिवना टाकळी प्रकल्प, अंजना पळशी प्रकल्प, नेवपूर प्रकल्प, खारी खामगाव प्रकल्प, अंबाडी प्रकल्प या प्रकल्पाचा समावेश पुनर्भरण करण्यासाठी करण्यात यावा ही माझी आपल्या माध्यमातून शासनाकडे आग्रही विनंती आहे। याशिवाय अध्यक्ष महोदय, अंबाडी मध्यम प्रकल्पातून कन्नड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, मात्र या प्रकल्प क्षेत्रात पर्जन्यमानात घट झाल्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवना टाकळी प्रकल्पातून कन्नड शहराला पाणी पुरवठ्याची व्यवस्था केल्यास शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटू शकेल। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, पूर्णा नेवपूर प्रकल्पातील ओव्हरफ्लो पाणी गणेशपूर जांभळी धरणात नेण्यासाठी 1000 मीटर कालवा तयार केल्यास 6 ते 7 गावांचा या ठिकाणी पाणी प्रश्न मिटू शकतो। अध्यक्ष महोदय, शिवना टाकळी मध्य प्रकल्पाच्या मुख्य धरणाच्या खालच्या बाजूस भिंतीला गळती व ओलावा कायम असल्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शिवना टाकळी मध्य प्रकल्पाचा डावा व उजवा कालवा वितरिका नादुरुस्त असल्यामुळे बंद नलिकाद्वारे शेतकऱ्यांना शेतास पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करून सदर कामास निधी उपलब्ध करून द्यावा ही मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करते। अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मागणीवर चर्चा करत असताना माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघातील तालुक्यात जलजीवन मिशन महत्वाकांक्षी योजना अंतर्गत 179 आणि सोयगाव तालुक्यातील 28 अशा एकूण 207 कामे मंजूर करण्यात आली आहे, परंतु दुर्दैवाने त्यापैकी फक्त 35 कामे या ठिकाणी पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामे अजूनही प्रलंबित आहेत आणि त्यातील काही कामांना वन विभागाच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत। मी आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करते की या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, तसेच वन विभागाच्या परवानग्यासाठी प्रक्रिया लवकर केल्या जाव्यात, जेणेकरून उर्वरित कामे अविलंब सुरू होऊ शकतील। पर्यटन विभाग अध्यक्ष महोदय, पर्यटन विभाग एकच शेवटचं राहिलं अध्यक्ष महोदय माझं। अध्यक्ष महोदय, पर्यटन विभागाच्या मागण्यावर चर्चा करत असताना माझी मागणी आहे की माझ्या मतदारसंघातील कन्नड तालुका येथे आशिया खंडातील सर्वात प्राचीन पितळखोरा बुद्ध लेणी, 260 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले गौताळा अभयारण्य, अंतूर किल्ला यासारख्या अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसास्थळे आहेत। तसेच मराठवाड्यातील सर्वात उंच सुरबाबळ्यांचा डोंगर, सीताखोरी, धवळतीर्थ धबधबा यासारखे प्रेक्षणीय स्थळे या तालुक्यात एक विशेष ओळख देतात। असे असूनही कन्नड तालुक्याला पर्यटन स्थळ म्हणून योग्य दर्जा मिळालेला नाही। यासाठी शासनाने स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांचा वापर करून पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा हे आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून विनंती करते की संधी द्यायची आहे। अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या